फॉरेस्ट सर्व्हिस हे असं क्षेत्र आहे की फार चर्चेत नसतं, तरी म्हणजे का असं वाटलं की आपण इथं गेलं पाहिजे? फॉरेस्ट सर्व्हिस ही परंपरेने म्हणजे जे काही कामकाज आमचं चालतं जंगल व्यवस्थापनाचं, ते सगळं नागरी क्षेत्रापासून दूर असं चालतं जंगलामध्ये. आणि त्यामुळं सर्वसामान्य नागरी म्हणजे ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा म्हणजे जसं पोलीस प्रशासनाचा संबंध लोकांशी येतो, तसं आमचा जो काही कामाचा जो विषय आहे तो वन्य प्राण्यांशी, त्यांच्या मॅनेजमेंटशी आहे. त्यामुळं त्याचा म्हणजे सर्वांना जास्त माहिती नाही किंवा आपण जेव्हा वनपर्यटनाला येतो तेव्हाच तुम्हाला जंगलाबद्दल किंवा वन्य प्राण्यांबद्दल किंवा तिथल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याबद्दल माहिती मिळते. पण त्यामुळे ह्या सर्व्हिसबद्दल मागच्या काही वर्षांमध्ये माहिती नव्हती, पण अलीकडच्या काळात बरेच बदल घडलेत आणि लोकांच्या सहभागातून आता जंगलांचं व्यवस्थापन असं आपण 1990 पासून आपण त्याचा अंगीकार केलेला आहे. तर आता बऱ्यापैकी लोकांना आमच्या सर्व्हिसबद्दल देखील माहिती होत आहे असं मला वाटतं. आपली ही जी भेट आहे तो त्याचाच एक भाग आहे की हा देखील आपल्या माध्यमातून मला सर्वांपर्यंत पोहोचायचा आहे. डायरेक्टर संजय गांधी नॅशनल पार्क म्हणून तो हा एक प्रयत्नच आहे. नक्कीच. पण मला असं वाटतं की सुरुवातीची कारकीर्द कशी होती हे देखील आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा तुम्ही पदभार स्वीकारला होता आणि मला असं वाटतं याच्या आधी अनेक ठिकाणी पोस्टिंग तुमची झाली असेल, तर ते अनुभव कसे होते सुरुवातीच्या काळातले स्ट्रगलिंग पिरियडचे? जसं आता मी मगाशी म्हटलं की ह्या सेवेमध्ये पुरुषांची संख्या खूप जास्त आहे आणि अशा म्हणजे समाज जसा पुरुषसत्ताक आहे भारतीय समाज किंवा महाराष्ट्रातला समाज, तसं या सेवेमध्ये देखील पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. मी पहिली महिला महाराष्ट्रीयन अधिकारी जरी असले तरी नॉन महाराष्ट्रीयन महिला अधिकारी देखील होत्या. परंतु मी नाशिकला जेव्हा डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून नाशिकमध्ये कार्यभार घेतला तेव्हा मला या थोडंसं काय म्हणायचं की या मानसिकतेचा थोडासा त्रास झाला असं म्हणता येईल. पण जसं मला पोलीस सेवेमध्ये जायचं होतं आणि त्यामधले चॅलेंजेस माहीत होते, तर माझी मानसिक तयारी होती. ते तेवढासा थोडासा भाग सोडला तर मी सगळ्या गोष्टीमध्ये काय काय आव्हान आहे याची क्लॅरिटी असल्यामुळे मला पुढे चॅलेंजेस नाही आली. मात्र इतर महिलांना बऱ्याचदा मानसिकदृष्ट्या ह्या त्रासातून जावं लागतं असं मला वाटतं.